नमस्कार मित्रांनो. तर गुजरात दौऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या भागात आपण बघितलं की द्वारका मंदिर आपण बघितलं आणि द्वारकेमधील सुदामा सेतू वगैरे आपण बघितलं. आजच्या भागात आपण जाणार आहोत गुजरातमधील असेच प्रसिद्ध जे मंदिर आहेत. म्हणजे आज आपण नागेश्वर मंदिर सुद्धा पाहणार आहोत. प्रथमतः आपण आपल्या आजच्या या दिवसाची सुरुवात रुक्मिणी मातेचं मंदिर, जे काही द्वारका मंदिरापासून 2-3 किलोमीटर दूर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की द्वारका ही शापित द्वारका म्हटलं जाते. सोन्याची द्वारका जरी असली तरी पण ही द्वारका शापित आहे. आणि अशाच या द्वारकेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांचं मंदिर वेगळं आणि रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं असं आपण पाहायला मिळतं. तर आपण आजच्या दिवसाची सुरुवात रुक्मिणी मातेच्या दर्शनाने करणार आहोत. तर आपण आता पहिल्यांदा हा पाहतो तो म्हणजेच रुक्मिणी मातेचं मंदिर. द्वारकेच्या अगदी 3 किलोमीटर दूर, म्हणजे द्वारकेपासून 3 किलोमीटर अंतरावरती असणारं हे मंदिर आहे. नदीच्या काठी असणारं हे मंदिर आपण पाहतोय. इथे खूप साऱ्या भक्तांची गर्दी आपण पाहायला मिळते आणि द्वारकेमध्ये खूप सारे गुजराती लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि गुजरातमध्ये खूप सारे असे मंदिर आहेत आणि ते मंदिर आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच नागेश्वर ज्योतिर्लिंगसुद्धा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत, जे 8वं ज्योतिर्लिंग.
तर मित्रांनो, आपण इथे जाऊन पोचलो आहोत बेट द्वारके ठिकाणी. असं म्हटलं जातं की गांधारीच्या शापेमुळे द्वारका ही पाण्याखाली गेली होती आणि त्याच बेट द्वारकेचं दर्शन घेण्यासाठी आपण या इकडे आलो आहोत. म्हणजे बेट द्वारकेमध्ये सुद्धा आपण श्रीकृष्णाचं दर्शन घेणार आहोत. आपल्याला फार काही आपण यामध्ये कवर करू शकत नाही, कारण आपल्याला तर माहीतच आहे की सर्व ठिकाणी आपण कॅमेरा अलाउड नसतो. तर जेवढं काही आपण दाखवण्याचा प्रयत्न करू, जेवढं काही कवर करण्याचा प्रयत्न करू. असं म्हटलं जातं या मंदिराच्या ठिकाणी सुदामाचं जे आपण चरित्र बघतो की सुदामाने जे 3 पावली म्हणजे पोह्यांचा प्रसाद जो भगवान श्रीकृष्णासाठी आणला होता, सुदामांच्या पत्नीने सुदामांकडे, म्हणजे सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला आले होते तेव्हा ते पोह्यांचा प्रसाद घेऊन श्रीकृष्णाला भेटायला घेऊन आले होते. तोच प्रसाद या ठिकाणी प्रामुख्याने वाटला जातो आणि त्याच प्रसादाची चर्चा म्हणजे तर बेट द्वारकेचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच पुढचा स्पॉट द्वारकेमधील आपण पुढचा स्पॉट बघण्यासाठी म्हणजेच गोपी तलावाकडे आलो आहोत. आणि या तलावामध्ये आपण प्रामुख्याने म्हणजे श्रीकृष्णाच्या गायी वगैरे आपण या इकडे बघणार आहोत. खूप काही सारं याच्यामध्ये बघण्यासारखं आहे. द्वारकेमध्ये खूप सारे ठिकाणं आहेत आणि ते सर्व ठिकाणं आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण जर कंटिन्यू राहिलात तर आपल्याला संपूर्ण जे स्पॉट आहेत, जे द्वारकेमध्ये जे काही स्पॉट आहेत ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. जय द्वारकाधीश. तर आज आपण आलो आहोत द्वारकेमध्ये. आपण आतापर्यंत बघितलंय सुदामा सेतू वगैरे आपण बघितलंय. त्याच्यानंतर आपण गोपी तलावाला आता नाश्ता करण्यासाठी बसतोय. आपण कोणतं बघितलं मग आधी याच्या अगोदर? सेतूनंतर तो मंदिर आपल्या याचा आपलं
याचं मंदिर द्वारकाधीशाचं मंदिर बघितलं. त्यानंतर आपण आता गोपी तलावावर आहोत. सुदर्शन सेतू बघितलाय आपल्याला. याच्यानंतर नेक्स्ट आपला नागेश्वर मंदिर असणार आहे. तर या संपूर्ण ब्लॉगमध्ये आपण द्वारकामध्ये जे काही 10 पॉईंट आहेत ते पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि या 3 दिवसाच्या जर्नीमध्ये आपण संपूर्ण सोमनाथ, द्वारका आणि गुजरातमध्ये जे काही ठिकाण आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत. तर आमची मंडळी तुम्ही बघू शकता की इथे नाश्ता करायला बसली आहे. गुजरातची स्पेशल डिश ज्याला बोलतो आपण ती दही ढोकला जलेबी पापडा याच्यावरती आम्ही आता गरम पापडा तरी ढोकला घेतलाय. याच्यावरती यांनी ताव मारलाय जोरात. सोमनाथ आटपतच नाही. सोमनाथ आता आटपत नाही आमचा. बिनजोडलाय वाच्या या जलेबी पापडा खायला. तर गोपी तलावाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता नागेश्वर मंदिराकडे चाललोय. आपली गाडी आपण तिकडे जाऊया. पार्किंगमध्ये गाडी आहे. त्याच्यामध्ये बसू आपण. नागेश्वर मंदिराकडे जाऊ आणि नागेश्वर मंदिराचं म्हणजे जे शंकर भगवंताचं 8वं ज्योतिर्लिंग आहे त्याचं आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. आपली गाडी आलेली आहे. पण त्या गाडीमध्ये बसून घेऊया आणि नागेश्वर दर्शनाला आपण जाऊया. चला. ट्रेनची घाई झालेली आहे पण आमचा ड्रायव्हर काय आलेला नाही आहे, म्हणून आम्ही आता थोडा ड्रायव्हरसाठी वाट बघतोय. सोमनाथ ताप ड्रायव्हर नाला. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे द्वारका शहर आणि द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरातमधील सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेले आहे. हे भगवान शिवाला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंगात दर्शन तुम्हाला भगवान शंकराची 25 मीटर उंच असलेली मूर्ती पाहायला मिळते. मंदिरातील मूर्ती खूप जाड आहे म्हणून तिला मोटेश्वर असे म्हणतात. मंदिराजवळ एक मोठी बाग देखील आहे जिथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात. नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुकावन असेही म्हटले जाते, जे भारतातील एक प्राचीन महाकाव्याचे नाव आहे. नागेश दारुकावनाच्या दर्शनाला आमची गँग. सुरज 8वं ना ज्योतिर्लिंग. 9वं मल्लिकार्जुन असेल ना. केदारनाथ माहिती नाही पण 8वं ज्योतिर्लिंग आहे नागेश दारुकावन. याचा पण इतिहास आहे. आय थिंक दारुका नावाची काहीतरी राक्षसीन होती आणि तिच्या नावावरून काहीतरी नागेश दारुकावन असं काहीतरी निषेध पडला आहे. तो पण आपण जाणून घेऊया. हर हर शंभो. बोलो ओ
दर्शन तर झालेलं आपलं. खूप काय टाईम नाही लागला. आय थिंक गर्दी कमी पण आहे आणि इथे एवढी गर्दी नाही आहे, तर त्याच्यामुळं दर्शन लवकर झालं. आणि इथला इतिहास जर आपण बघितला तर दारुका नावाची राक्षसीन होती आणि तिचा खूप असा प्रभाव होता आणि तिच्या प्रभावामुळं म्हणजे इथले जे ब्राह्मण लोक होते त्या ब्राह्मण लोकांना खूप काही त्रास व्हायचा. तर त्याच्यामुळं त्या ब्राह्मण लोकांनी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि इथून भगवंताला मागणी घातली, म्हणजे शंकर भगवंताला मागणी घातली. म्हणून या जागेचं नाव, या स्थानाचं नाव नागेश दारुकावणे पडलं. आणि हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक 8वं ज्योतिर्लिंग म्हणून इथे ओळखलं जातं. ते म्हणजेच नागेश दारुकावणे. आपण दर्शन घेतलं आहे नागेश दारुकावण्याचं आणि त्याच्यानंतर आपण जे काय पॉईंट आपले जे राहिले आहेत ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. आपली मंडळी बसले आणि दर्शन घेतलं आहे. खूप चांगलं दर्शन झालेलं आहे आपलं. कसं आलं दर्शन आपलं? एक नंबर दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. मंदिर दाखवतात थोडक्यात. आणि ती प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण फोटो काढण्यासाठी इथे थांबू. थोडाफार वेळ ना, थोडासाच 5 मिनिटं थांबू, कारण जास्त थांबायला आम्हाला टाईम नाही. कारण एक दिवस आहे आपल्याकडे. पण काय बोलतात, फोटो आपण 1 काढला 2 काढले 100 काढले तरी मन भरत नाही. आणि मंदिरामध्ये आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला दर्शन एकदम म्हणजे असं काय पद्धतशीर झालं. आणि आमच्यावाली गर्दी पण नव्हती, पण आम्ही जसं बाहेर निघालो तशी गर्दी वाढलेली. हा, प्रत्येक ठिकाणी आपलं दर्शन म्हणजे कसं माहितीये का, माणूस जो चांगल्या मनाने येईल ना त्यालाच असा दर्शन भेटतो, असं कधी कोणाला भेटत नाही. म्हणजे खरंच भगवंताची कृपा आहे आमच्यावरती की आम्हाला पटकन दर्शन देतं. आणि नक्कीच प्रत्येकाच्या इच्छा ज्या आहेत ते पूर्ण करणारच आहे. सूरज खास आम्ही याच वर्षी गेल्या वर्षी उज्जैनला, हाच दिवस तो उज्जैनला गेलो होतो. आणि त्याची टी शर्ट तुम्ही बघू शकता. ही टी शर्ट उज्जैनवरून घेतलेली आहे. आणि आज आम्ही इकडे आलोय द्वारकाला. कम्प्लीट एक वर्ष झाला त्याच्या टी शर्टला. त्यांनी भरपूर सांभाळून ठेवलेली, कारण की त्याचा खूप प्रेम आहे. त्याला 12 ज्योतिर्लिंग करायचं. केदारनाथला पण तो आम्हाला नेणार आहे. ज्योतिर्लिंग या टी शर्ट केदारनाथची आमची जी ट्रिप असणार आहे ती सुरत स्पॉन्सर करणार आहे. बघूया आता आपण तो टी शर्ट कशी सांभाळून ठेवली, कारण की 1 वर्ष तर त्याने सांभाळून ठेवलेली आहे. अजून आहे तशी हे चांगली 2-3 वर्ष तो सांभाळून ठेवेल. आणि केदारनाथची ट्रिप सुरत स्पॉन्सर करणार, या टी शर्ट वरती करणार आहे. बघू शकता त्याचा आनंद बघू शकता तुम्ही, किती आनंद त्याचा. कॅमेऱ्यामध्ये यायला जरा लाजतो तो, जास्त ब्लॉक करत नाही, लाजतो तो. म्हणजे आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे. जर तुम्ही दर्शनाला येत आहे द्वारकामध्ये, तर पहिल्यांदा तुम्ही द्वारकेतील जे असतील म्हणजे प्रॉपर द्वारकेमध्ये जे मंदिर आहेत त्याचा तुम्ही दर्शन घ्या. कारण आम्ही जी गाडी केली त्याने आम्हाला आत्ता सांगितलं की आम्ही नागेश्वर गोपी तलाव आणि मेन द्वारकाधीश मंदिर जे नागेश्वरच्या त्या साईडला आहे ते बघितलं आम्ही. आणि आता बोलतात की 4च्या नंतर द्वारकेतील मंदिर चालू होतील. तर पहिल्यांदा तुम्ही द्वारकेतील मंदिर पहा आणि त्याच्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंगाला जा. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन. आपण आता बसलो हॉटेलला, आपण थाली वगैरे पंजाबी बघूया कशी, गुजराती थाली बघूया कशी असणार झाली ती. स्पेशल गुजराती थाली कशी घसरून पडले बघा तुम्ही. आम्हाला भूक तर सर्वांना लागली आहे, फक्त आमच्या सुरतला भूक नाही आहे. म्हणजे असं की नागेश्वर महादेव मंदिरचं दर्शन झालं आपलं. आणि आपण आता आलो भडकेश्वर महादेव मंदिर.
तर हे मंदिर द्वारकामधून 1-2 किलोमीटरवरती आहे. समुद्राच्या किनारी असणारं हे मंदिर आहे. आपण या मंदिराचं दर्शन घेणार आहोत.